हरिओम हरिओम हरिओम. दादा तुमचं नाव काय आहे? अंकुश प्रसाद चव्हाण. राहायला कुठं? लवंग. बरं, सध्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची वारं व्हायला लागली. हां तुमच्या गणात सुद्धा निवडणूक सुरू आहे. होय. काय होईल तुमच्या गणात? आता तसं काय मी काय सांगू तरी एक अंदाज काय कोणत्या शेतकरी माणूस दार जोडणारा ड्रीप चणारा नाही फिरवणारा. नाही, पण तरी कुठल्या पक्षाचं वारं चांगलं आहे किंवा कुठल्या अरे मी पक्षाचं? बघतच नाही जेव्हा कसं आहे माहिती आहे का मी मतदान तरी अंदाज- करताय की पण हा? मतदान एवढ्या वर्ष झालं करताय की अंदाज काय सांगू शकणार हा? एवढ्या वर्ष हा मतदान करताय ती हवा सांगू आपण शकताय की? निवडणुकीत तुम्ही त्या बघितलेल्या आहेत, काय होईल काय घडेल काय म्हणताय? काय सांगता येत नाही. म्हणजे काटेची टक्कर आहे. हा टक्कर होणार ही ठरलेली गोष्ट. हा, असं तरी बोलाय हा. कुणा कोणाच्या टक्कर होणार? निशांत पाटील तुनू पाटील हा, एवढं सगळं माहित आहे तुम्हाला. एक कधी घरी सांगते ती मुलगा मग बरं, तुमचं मत काय आहे? हा, आता तुम्हाला काय घरी येऊन सांगते ती, पण तुमचं वैयक्तिक मत काय आहे? आता तसं काय सांगणार मी? तरी एक अंदाज. आता जर पीटी पशी गेल्यावर सांगणार. बरं बरं बरं. तुझं नाव काय आहे? काय भजी करायला लागला? गरम गरम. बरं, काय काय वातावरण कसं राहील? आपलं कुठं लक्ष असतं आपलं हॉटेलकडे लक्ष असतं. निवडणुकीकडे लक्ष नाही का? मग मतदानाला जावं लागेल की तरी. जावं लागेल मग मतदान करणार काय? करावं तर लागेलच कोणाला. मग एकंदरीत गेल्या निवडणुकीत काय झालं, या निवडणुकीत काय होईल, काय अंदाज काय आहे का? नाही. आपलं काम आपण बघायचं. आपल्याला माहिती नाही आपलं आपण कोणाला काय करायचं. सोमनाथ, जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सध्या सुरू आहे. काय होईल तुमच्या गटात काय होईल? काय तर सांगता येत नाही काय. का मग तसं काय सांगता येत नाही तुम्हाला? कारण की दोन्ही काही जायची जरा कोण दोन्ही आहे ती? सोनू पाटील आणि निखिल पाटील. म्हणजे तगडे उमेदवार आहे. म्हणजे ह्यांच्या दोघांच्या सौभाग्यवती उभी आहे. कुणाची सौभाग्यवती निवडून येईल असं वाटतं? काय तसं सांगता येत नाही. तरी काय काय तर सांगता येईल? काय बदलत. काय करतात? ह्याचं पार्ट जड आहे, त्याचं पार्ट जड आहे. तसं काय म्हणजे दिसतात नाही. असं दोघं सावध यायची जरा जास्त यायची. म्हणजे काटेची टक्कर होणार असं तुम्हाला म्हणायचं. म्हणजे लवंग पंचायत समिती गणात काटेची टक्कर बघायला मिळाली माळशिरस तालुक्याला सोलापूर. बरोबर आहे? बाबा नाव काय? हा? कुठे राहिला? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. तर काय होईल काय म्हणतात? तरी काय 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 तर सांगता येईल. आता इतकं इलेक्शन बघितले तुम्ही म्हणल्यावर काय तर होईल. कोण तर जिंकल कोण तर हारेल काय होईल? गांधीचं गीत. तुमचं काय नाव आहे? राहायला कुठं आहे? बरं, काय निवडणुकीचं वातावरण कसं आहे? वातावरण कमळाकडे आहे का? बरं बरं बरं. काय आहे मग? कोण उभे आहेत तुम्हाला? काय निवडून येतील का? 100%. का निवडून येतील त्यांनी? मोदीने पैसे वाटले. मोदी पैसे देतो शेतकऱ्यांना, मुख्यमंत्री देतोय, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात आहेत. त्याच्यामुळे भाजपला चालू आहे. कुठं? भाजपच्या उमेदवारीतनं निवडून येतील असं म्हणतात. त्याला काय नाव आहे तुमचं? कुठं राहिला? पुणे जिल्ह्यात नाही. कोकण निवृत्ती कांबळे. राहायला कुठं आहे? कांबळेमध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सध्या सुरू आहे. काय काय होईल या निवडणुकीत? कोणता पक्ष निवडून येईल? काय तसं सांगतो तरी एक अंदाज येईल की किंवा तसं मतदाराच्या अवलंबून आपण कसं बघू. तुमचं मत सांगा. तुमचं मत काय? आमचं मत काय आता कसं होतं आणि आता पहिल्यापासून दादांचं मत. विजय दादा. आता आमचं तर काय आम्ही लेबलवर काय त्याला म्हणतो आमचं तुम्ही विजय दादांची माणसं आहे. देवा महादेव केंगार. राहायला कुठं आहे? ठीक आहे इथं 25-4 लाख. जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सध्या सुरू आहे. बरोबर. काय वातावरण राहील? कोण कोण उभा आहे तुमच्या इथं? काय माहित नाही काय घडल? कोणत्या पार्टीचा उमेदवार निवडून येईल काय सांगता येते तसं. तरी तुम्ही काय सांगाल? नाही बोलत काय तर घडल की निवडणुकीत? विजय होईल, हार होईल, पराभव होईल, कोण तर निवडून येईल, कोण तर पडेल, काय घडल? त्या ग्रामपंचायत म्हणजे अशी इथं तर उमेदवार मध्ये मोहिते पाटलाचा उमेदवार आहे. बरं.
मोहिते पाटलाचा उमेदवार निवडून येणार. कोण उमेदवार उभा आहे? निशांत पाटीलच्या वाईफ आहे. हां म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हां, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. निवडून येतील का हां, ते? निवडून येतेली. हां. इथं सगळं मोहिते पाटलाचाच गड आहे. बर. हम्म. म्हणजे ही गड मोहिते पाटलाचा आहे. हां बालेकिल्ला आहे काय? हां, बालेकिल्ला. तुम्ही कुठं राहिलाय? कुठं राहिलाय? तांबवे काय नाव आहे तुमचं? बंडो नामदेव कोळेकर. तुमच्या गटाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे, काय होईल? हे आपलं मोहिते पाटलाचा गट. मोहिते पाटलाचा कोण उभा आहे तुमच्या इथे? ते निशांत पाटील काय ते मला नाव माहित नाही बरं का. बरोबर, त्यांची सौभाग्य होती हम्म. उभे आहेत. आणि ते निवडून येतील का त्यांनी? हो 100%. 100%. आणि माळनगर गटातून कोण उभा आहे? काय माहित नाही, मी राहणार असतो माणूस. बरोबर, पण निवडणूक कशी राहील? निवडणूक मोहिते पाटलाचा गट इथं लागणार माळशिरस तालुक्यात 100%. 100%. काय नाव काय? शुकुर करबो. शुकुर करबू. शुकुर भाई, काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सध्या सुरू आहे, काय होईल म्हणताय? मोहिते पाटला मोहिते पाटला येईल काय ते उमेदवार निवडून येईल? 100% येणार. गणात बी गटात बी सगळ्यातच येणार. 100%. 100% तुम्ही एवढं कॉन्फिडन्स कसं बोलू शकता? बोलू शकतो म्हणजे विश्वास आहे म्हणून बोलू शकतो. कुणावर विश्वास आहे? मोहिते पाटलावर. होय का? त्यांची लोक आहेत काय सगळी? हा. मोहिते पाटलाची लोक आहेत. राहायला कुठं आहेत? बाबळगाव. बरं, सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू आहे, बर काय होईल या निवडणुकीत? कुठला उमेदवार निवडून येईल? सांगू शकत नाही, ते सांगू शकाल तिथे काय नाही सांगू शकणार. निवडणुकीत काय होईल जिल्हा परिषद पंचायत समिती? काय तर सांगू शकत नाही. तरी अंदाजे कुणाचा उमेदवार निवडून येईल, कुणाचं काय राहील? अंदाज सांगू शकत नाही. तरी एक अंदाज, तुम्ही मतदान करणार आहे त्या गटातनं तुम्ही मतदार आहात, काय होईल? अंदाज आहे कमळ येईल म्हणून अंदाज आहे. कमळ येईल. भारतीय जनता पार्टीचं कमळ येईल असा अंदाज आहे. हा. ठीक आहे. काय नाव आहे तुमचं? तुकाराम ज्ञानोबा चव्हाण. राहायला कुठं आहे? इथंच लवंगला. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सुरू आहे, हा. काय होईल या निवडणुकीत? काय वाटतंय, तुम्ही मतदार असणार आहेत, काय होईल? आता काय होतं काय, आता लोकांच्या मनातलं काय कळत नाही. बरं, लोकांच्या मनातलं नाही कळू दे, पण इतके दिवस तुम्ही मतदान केलेलं असेल, यावेळेस हवा कोणाची आहे? आता आम्ही इतके दिवस केलं मतदान मोहिते पाटलाच्या मागची माणसं आम्ही. बर, आता काय अजून आम्हाला कोणी काय विचारलं नाही, काय नाही, काय लोकांचं कल काय सांगा, कोणीच विचारलं नाही. अजून लोकांनी तुम्हाला काय सांगितलं नाही? नाही विचारलं सांगितलं नाही, नाही पण सांगितलं. एकंदरीत वातावरण कसं असेल या काय निवडणुकीत? सांगता येत नाही तर आमच्यासारख्याला काय, आता तरुण पिढीला विचारा गेली काय. आपल्या सगळं बोलण्यासाठी आणखी काही लोक इथं आहेत, काय नाव आहे तुमचं? सोमनाथ सुभाष बिलारे, राहायला कुठे आहेत? लवंगलाच आहे. बरं, काय रे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय होईल, काय घडल, काय? मोहिते पाटलाचं सीट लागणार. मोहिते पाटलाचं. मोहिते पाटला म्हणजे कुठल्या पक्षाकडनं? तुतारे कोण? राष्ट्रवादी काँग्रेस, तुतारी तुतारे गटाकडनं? तुतारे कोण उमेदवार उभे आहेत? आता आमच्या इथं निशांत पाटलाची मालकी नाही. बरं बरं, हम्म. म्हणजे कोमल पाटील या निवडणुकीत हा उभे आहेत. कोमल पाटील. आणि हा गण माळीनगर जिल्हा परिषद गटात आहे, काय त्याच्यामध्ये कोण उभा आहे? आणि आता वरचेच काय कोण आहे एवढं काय नाही बरं, बघितलं. त्या गटात काय होईल की एकंदरीत? मोहिते पाटलाचं लागणार सीट. मोहिते पाटला शीट लागणार. दादा, तुमचं काय नाव आहे? भोसले राहायला कुठे आहे? लवंगला. होय, काय तुमचं काय अंदाज आहे या निवडणुकीत काय घडेल? काय सांगता येत नाही. तरी एक अंदाज. आता एवढ्या दिवसाचं तुम्ही मतदार आहे, तुम्ही लवंगगावचं, आता ती लवंगगाव म्हणजे गण झालेला आहे. लवंगणातली उमेदवार इथं सध्या उभी आहेत, बरोबर काय आहे. घडेल काय? तसं काय सांगता येत नाही. तरी एक अंदाज काहीच सांगता येत नाही. होय, म्हणजे सगळं काटशाचं राजकारण होईल, घासून होईल असं म्हणणं आहे. ती आता कसं आहे माहिती आहे का, जे ह्याच्यावर आहे म्हणजे काय लोकांनी कसं हे करून घेते ती त्यावर अवलंबून आहे. जनतेपर्यंत कशी पोचते ती त्याच्यावर अवलंबून आहे. कशाच काय वाटायचं, काय वाटतंय तसं काहीच सांगू शकत नाही. म्हणून सांगितलं की तुम्हाला सांगितलंय ना मी, कुणाचंच सांगता येत नाही म्हणजे तसं. अजून ती निवडणूक जशी जशी पुढे जाईल तसं त्यावेळेस कळेल. त्यावेळेस ओके, कळेल. ओके. काय नाव आहे तुमचं? रोहित जाधव. राहायला कुठे आहे? तांबवे. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणूक सुरू आहे सध्या, काय घडेल, काय होईल? तुमच्या गटातनं कोण उमेदवार आहे? काहीच माहित नाही आपल्याला, आपण राजकारणात नसतोय. होय काय?
तुम्ही कुठे राहिलाय? लवंग. काय नाव आहे? शिवराज पाटील. काय एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन सुरू आहे, काय घडल? कोण तुमच्या गणातनं कोण उभे आहे? जिल्हा परिषद गटात कोण उभे आहे? निशांत विजयकुमार पाटील हे कोमल निशांत पाटील ह्या पंचायत समिती गणातून तुतारी या चिन्हासमोर उभे आहेत. बरोबर आणि लोंढे साहेब एक उभे आहेत जिल्हा परिषद. बरोबर. त्यामुळे काही अडचण येणार नाही. तुतारीचा विजय ही 100% होणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निवडून 100% का बरं होणार. निवडून येतील? काय कारण आहे? कारण इथे मोहिते पाटलाचे वर्चस्व असल्यामुळे काही अडचण येणार नाही. म्हणजे ह्या गटात मोहिते पाटलांचं वरचं वर्चस्व चांगलं आहे. दादांचे काम आहेत, मोठ्या दादांचे काम आहेत, रणजित दादांचे काम आहेत, विजय दादांचा आशीर्वाद आहे जनतेमागे. नेतृत्व मोहिते पाटलांचं चांगलं असल्यामुळे काही अडचण येण्याची शक्यता नाही. एकंदरीत भारतीय जनता पार्टीने सुद्धा इथं आव्हान उभे केलेलं आहे. त्या संदर्भात काय सांगाल? त्यांनी 3 वेळा आव्हाने उभी केली. 3 वेळी त्यांची आव्हाने फेल गेली. कधी आणि विधानसभेला आव्हान निर्माण केलं होतं मोहिते पाटलांपाशी, खासदारकीला आव्हान निर्माण केलं होतं. आणि आता झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण रामभाऊ सातपुतेंनी आव्हान निर्माण केलं होतं. त्याला जनतेनं अजिबात सुद्धा तडा जाऊन दिलेला नाही. आणि आता सुद्धा चौथ्यांदा मोहिते पाटील पॅनल सोलापूर जिल्ह्यात प्रचंड बहुमताने विजय होणार आहे. म्हणजे जिल्हा जिल्हा परिषदेला सुद्धा शरद पवार साहेबांची तुतारी या चिन्हासमोर प्रचंड बहुमताने उमेदवार विजयच होणार आहे. पंचायत समितीला पंचायत- लागतील मग असं? पंचायत समितीला आता सीटांचा विषय नाही आले तरी माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीला बहुमत मिळेल ही 100% विश्वास नागरिकांच्या मधनं व्यक्त होत आहे. तुतारी मोहिते पाटील गटाला बहुमत मिळालं. 100% बहुमत मिळणार आहे. चे पालकमंत्र्यांनी निधी अभावी त्रास दिलेला आहे मोहिते पाटील गटाला. तुम्ही पालकमंत्री जयकुमार गोरेवर यांच्यावर सुद्धा आरोप करताय. आरोप नाही, म्हणजे जनतेला विकास हे महत्वाचा आहे. बरं. त्यांनी विकासासाठी निधी नाही दिला म्हटले तुम्ही आता. तेच अडचणी काय आलेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. आणि अडचणी काही म्हणजे जनता ही मोहिते पाटलांच्या मागे ठामपणे उभी आहे. म्हणजे जनता मोहिते पाटलांच्याच मागे उभा राहणार. उभं ठामपणे उभं राहणार, अडचण काही येणार नाही. म्हणजे एकंदरीत या निवडणुकीत तुतारी गट मोहिते पाटील यांच्या बरोबर असणार. 100% लोक इथली मोहिते पाटलांच्या बरोबर 100% असणार आहे. तुकाराम डावरे कुठे राहिला? लवंग. लवंग मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे सध्या. बर. लवंगानात कोण उभे आहे? काय होईल या निवडणुकीत? काय तुम्हाला माहित आहे का? उभे आहे ती तेवढी माहित आहे, पण काय होईल काय नाही आम्ही एकतर कष्ट करून खातोय. बघा एकच कातड निघली बरं हातात. काय जिल्हा परिषद निवडणुकीसाठी किंवा पंचायत समितीच्या या गणामध्ये कोमल पाटील या उभ्या आहेत त्या राष्ट्रवादीकडनं. बर. परत भारतीय जनता पार्टीचं आव्हान आहे. काय घडेल या निवडणुकीत? तसं काय मी सांगू शकत नाही. आता मत कोणाविषयी कसं आहे काय काय सांगता येत नाही ना. तरी एक अंदाज काय होईल? म्हणतात काय आता स्थानिक पातळीवर ज्याच्या गावचा ज्याचा विचार करणार ना. 6-7 गाव आहेत. हां. काय होणार आहे काय माहिती? जे ते आपल्या नेंबरचा विचार करणार ना. ज्या गावाला नेंबर असेल त्याच गावचा माणूस विचार करणार.